नमस्कार. जय जगदंब. वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संतती योगाबद्दल चर्चा केली होती. ज्यांना संतती लवकर होत नाही व ज्यांना आहे त्याची काळजी राहते, या दोन्ही योगांवर आपण चर्चा केली होती. या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व लोकांना, त्या सर्व दाम्पत्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत. जर त्यांना संतती होण्यामध्ये विलंब होतोय तर त्यांनी काय केले पाहिजे. ज्या लोकांना सर्व प्रकारे योग जुळून सुद्धा संततीचे योग येत नाही, अशा लोकांनी कुलस्वामिनीची विशिष्ट प्रकारे उपासना केली पाहिजे. सप्तशतीमध्ये दुर्गा सप्तश्लोकी म्हणून जो पाठ नारायण ऋषींनी लिहिलेला आहे, या पाठाचे संदर्भित जोडप्यांनी 9 पाठ दर मंगळवारी गुरुजींकरवी करून घेतले पाहिजे आणि 9 मंगळवार झाल्यानंतर त्याचे उद्यापन सवाष्ण ब्राह्मण कन्या यांच्या पूजनाने करून त्याची सांगता केली पाहिजे. ज्या लोकांना संतती प्राप्तीमध्ये बाधा आहेत, अशातल्या लोकांना, अशातल्या दाम्पत्यांनी या बाधा दूर होण्यासाठी ज्ञानेश्वरीचे पठण केले पाहिजे. ज्ञानेश्वरी ही आपल्या घरामध्ये गुरुपुष्यामृत योगावर आणावी, तिचे पूजन करावे आणि त्यानंतर तिचे 5 पारायण तरी करावे, त्यांना निश्चित लाभ होईल. दुसरा भाग असा की ज्यांना संतती आहे पण फार काळजी आहे. काळजी का बरं आहे तर थोडस असुरक्षा, मुलं थोडेसे ज्याला आपण म्हणतो प्रगतीला धरून त्यांचा प्रोग्रेस कमी आहे, त्याबद्दल काळजी असणं, आजकालच्या वातावरणामुळे काळजी असणं, अशा वेळेला त्या माता पित्यांनी पिंपळाला दर बुधवारी, दर गुरुवारी आणि दर शुक्रवारी दुधाचा अभिषेक घालावा, 9 प्रदक्षिणा माराव्या आणि ज्या माता पित्यांना मुलांच्या अथवा मुलींच्या संततीच्या प्रगतीबद्दल, सुरक्षितेबद्दल काही काळजी असेल तर त्यांनी टायगर नावाचं रत्न धारण करावं आणि बुधाचा पाचू हा रत्न धारण करावा. पाचू हे रत्न सौम्य आहे, क्लेश कमी करणारं आहे, पण त्याची पद्धत कशी आहे, काय आहे, हे सर्व आपल्याला भेटी अंती सांगण्यात येईल. ज्यांना अशा प्रकारचे काही कष्ट असतील त्यांना अगर भेटावयाचे आहे, ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी आमच्या वरील पत्त्यावर, वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजतापर्यंत आम्ही उपलब्ध आहोत. वेबसाईटही उपलब्ध आहेत. असो. जय जगदंब. नमस्कार.